नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याला बीकॉम फर्स्ट इयर या वर्गामध्ये प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग हा विषय कंपल्सरी आहे। सुरुवातीला आपण या विषयाची ओळख करून घेऊया। प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग या विषयाला मराठीमध्ये विपणन असे म्हणतात, म्हणजे विपणनाची तत्वे। यामध्ये सिलेबसमध्ये आपल्याला मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मार्केटिंग, फीचर्स ऑफ मार्केटिंग, इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग, कोर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग, नीड, वॉन्ट, डिमांड, व्हॅल्यू अँड सॅटिस्फॅक्शन, एक्सचेंज, ट्रान्झॅक्शन अँड रिलेशनशिप, कंपनी ओरिएंटेशन टुवर्ड्स मार्केटप्लेस, प्रोडक्शन कन्सेप्ट, प्रोडक्ट कन्सेप्ट, सेलिंग कन्सेप्ट, मार्केटिंग कन्सेप्ट अँड होलिस्टिक मार्केटिंग कन्सेप्ट हा आपल्याला पहिल्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणजेच काय तर मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मार्केटिंग म्हणजे प्रस्तावना आणि त्याची ओळख आणि त्याच्या व्याख्या विविध लेखकांनी केलेल्या मार्केटिंगच्या व्याख्या आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत। तसेच विपणनाची विविध वैशिष्ट्ये विविध आधारावर आधारलेली आहेत। त्यामध्ये त्याची प्रामुख्याने प्राथमिक वैशिष्ट्ये आणि दुय्यम वैशिष्ट्ये हा त्यामध्ये एक प्रकार येतो। त्यानंतर आपल्याला विपणनाचे महत्त्व यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। कोर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग म्हणजेच काय तर पूर्ण मार्केटिंगची गाभाभूत संकल्पना असे त्याला म्हणतात मराठीमध्ये। त्यामध्ये मग गरज, इच्छा, मागणी, त्याचे असणारे मूल्य, समाधान, ग्राहकाच्या विविध गरजा आणि त्यानुसार बदलणारी विपणनाची विविध रूपे हे आपल्याला प्रथम प्राथमिक टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। एक्सचेंज, ट्रान्झॅक्शन अँड रिलेशनशिप, कंपनी ओरिएंटेशन टुवर्ड्स मार्केटप्लेस, वेगवेगळ्या ठिकाणी असणारी वस्तूची मागणी आणि त्यानंतर त्याचे होणारे उत्पादन, त्याच्यानंतर उत्पादनाची संकल्पना, विक्रीची संकल्पना, विपणनाची संकल्पना आणि शेवटी मग आपल्याला होलिस्टिक मार्केटिंग संकल्पना ही आपल्याला अभ्यासायची आहे। म्हणजेच ग्राहकाच्या मागणीनुसार बदलणारी विपणनाची संकल्पना ही आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायची आहे। दुसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला कंझ्युमर बिहेवियर म्हणजे थोडक्यात ग्राहकाचं वर्तणूक कसं असतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे। यामध्ये मीनिंग अँड सिग्निफिकन्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर, फॅक्टर्स अफेक्टिंग कंझ्युमर बिहेवियर अँड द बाईंग डिसिजन प्रोसेस हे तीन प्रामुख्याने घटक आपल्याला इथं अभ्यासायचे। म्हणजेच काय तर ग्राहकाची वर्तणूक, त्याचा अर्थ, त्याच्यानंतर ग्राहकाच्या वर्तणुकीचे महत्त्व, त्यानंतर ग्राहकाच्या वर्तणुकीत म्हणजे विविध घटक हे परिणाम करत असतात ते घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्राहकांची खरेदी जी करण्याची प्रक्रिया असते ती कशा पद्धतीने होत असते हे आपल्याला कंझ्युमर बिहेवियर या टॉपिकमध्ये बघायचं आहे। कंझ्युमर बिहेवियर म्हणजे काय ग्राहकाची वर्तणूक म्हणजे त्यानं घेतलेला निर्णय एकतर पॉझिटिव्ह असतो उत्पादकाच्या दृष्टिकोनातून किंवा एकतर निगेटिव्ह असू शकतो। मग या निर्णयामध्ये विविध प्रकारे बदल का होत असतो आणि बदलण्यापाठीमागे कोणकोणती परिस्थिती कारणीभूत असते हे आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे। तिसरं प्रकरण जे आहे ते मार्केटिंग रिसर्च म्हणजेच काय मीनिंग अँड इम्पॉर्टन्स, विपणनाच्या संशोधनाचे महत्त्व आणि त्याचा असणारा अर्थ, त्याच्यानंतर स्टेप्स इन मार्केटिंग रिसर्च, वेगवेगळ्या विपणनाच्या संशोधनाच्या अवस्था, त्याची असणारी व्याप्ती, त्याची असणारी कार्यक्षेत्र, त्याच्यानंतर त्यामध्ये विविध घटक येत असतात। त्यामध्ये ग्राहकाचं संशोधन, त्याच्यानंतर बाजाराचं संशोधन, त्याच्यानंतर उत्पादनाचं संशोधन, विक्रीचं संशोधन, जाहिरात संशोधन, त्यानंतर विक्री वाढण्यासाठी केलं जाणारं संशोधन, अशा विविध घटक किंवा विविध बाबी ह्या मार्केटिंग रिसर्च म्हणजेच काय विपणन संशोधन या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे। त्यानंतरचा भाग त्याच प्रकरणामध्ये मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम असा आहे। मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम याला इंग्रजीमध्ये शॉर्टमध्ये त्याला MIS असं म्हणतात। शॉर्ट फॉर्म त्याचा कसा आहे MIS, मार्केटिंग मधला पहिला M, इन्फॉर्मेशन मधला पहिला M आणि सिस्टीम मधला पहिला M, MIS ही संकल्पना असते। म्हणजेच काय याचा मराठीत अर्थ असा होतो विपणन माहिती पद्धत। विपणनाची माहिती कोणकोणत्या ठिकाणी उपलब्ध होत असते जेणेकरून ग्राहकाला योग्य तो निर्णय घेता येईल आणि ती माहिती कुठं कुठं आपल्याला आढळते किंवा कुठं कुठं आपल्याला मिळू शकते ह्या सर्व गोष्टी त्याचे असणारे घटक, त्याचे असणारे घटक आणि त्याचे असणारे वैशिष्ट्ये हे आपल्याला मार्केटिंग रिसर्च ह्याच टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे।
प्रकरण 4 कोणते आहे तर सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग. सेगमेंटेशन म्हणजेच काय, बाजाराचं विभागीकरण. त्याच्यानंतर पोझिशनिंग आणि टार्गेटिंग म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये त्याची असणारी संकल्पना आणि त्याचे असणारे महत्त्व, बाजाराचे विभाजन का केले जाते, बाजाराचे विभाजन का करावे लागते आणि यामध्ये मग त्याची संकल्पना कशा पद्धतीने बदलत राहते. आता बाजाराचे सेगमेंटेशन म्हणजे बाजाराचे विभागीकरण किंवा विभागीकरण त्याला का असं म्हटलं जातं तर ग्राहकांचे त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी वैशिष्ट्य असतात. त्यामध्ये ग्राहकाची वैशिष्ट्ये वेगळी असतात, त्यानुसार ग्राहकाचे प्रकारही वेगळे असतात. प्रत्येक ग्राहकाची मागणी ही वेगवेगळी असू शकते आणि प्रत्येक ग्राहकाचे विचार हे वस्तूबद्दल विविध असतात. त्यामुळं विभागीकरण ह्या संकल्पनेमध्ये आपल्याला एकूणच असणारे ग्राहकाचे प्रकार आणि त्याच्यानुसार त्यांची बदलणारी मागणी आणि ह्या मागणीवर बदलणारे परिणाम करणारे घटक हे आपल्याला सेगमेंटेशन आणि टार्गेटिंग आणि पोझिशनिंग ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामध्ये एकंदरीत ह्या विषयावर 50 मार्काची प्रश्नपत्रिका असते. त्यामध्ये दीर्घोत्तरी सर्व प्रश्न असतात. आपल्याला कुठल्याही स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स यामध्ये नसतात. 50 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण आपल्याला 7 प्रश्न विचारले जातात आणि 7 पैकी कोणतेही आपल्याला 5 सोडवायचे असतात. 2 प्रश्न हे वैकल्पिक असतात. प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क असतात आणि टिपाल्या ह्या 20 मार्काच्या असतात. म्हणजे 5-5 मार्काच्या 4 टिपाल्या असे आपल्याला विचारलेले असतात 20 मार्काच्या. ह्या 7 पैकी तुम्ही 5 कोणतेही सिलेक्ट करा आणि अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असते. कोणतेही वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला या विषयामध्ये विचारले जात नाहीत. तसेच हा सिलेबस CBSS वर आधारलेला आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असे याला म्हणतात. तर ह्या एकूण पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला 4 प्रकरणं आहेत. पहिलं म्हणजे विपणनाची ओळख, दुसरा टॉपिक म्हणजे ग्राहकाची असणारी वर्तणूक, तिसरा टॉपिक विपणनाचं संशोधन आणि चौथा टॉपिक कोणता आहे तर बाजाराचं विभागीकरण. विषय हा अतिशय सोपा आहे. ह्याच्यामध्ये लिखाणाची आवश्यकता जास्त असते, मात्र अनावश्यक लिखाण सुद्धा करून चालत नाही. मुद्द्याला धरून अनुसरून त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करावं लागतं आणि हा विषय आपल्याला दैनंदिन स्वरूपातला विषय आपला असतो, जेणेकरून आपण नेहमी खरेदी करत असतो आणि खरेदी करत असताना अगदी आपण सहजासहजी खरेदी करत असतो, खरं याला विविध गोष्टी ह्याला कारणीभूत असतात. कोणताही ग्राहक किंवा प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. कोणताही ग्राहक हा विनाकारण खरेदी करत नसतो, तर त्याला काही गोष्टी ह्या कारणीभूत असतात. त्याच्यामुळं या एकंदरीत सर्व गोष्टी आपल्याला ह्या विषयामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. विषय अतिशय सोपा आहे, विषय फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळं या विषयाबद्दल कोणत्याही प्रकारची अनामिक भीती आपण बाळगू नये. आणि ह्या विषयामध्ये एकूण जरी 4 प्रकरणं जरी असली तर पहिल्या सेमिस्टरला त्यांनी फक्त प्राथमिक माहिती आपल्याला ग्राहक, त्याच्यानंतर संशोधन, विभागीकरण आणि ग्राहक विपणनाची ओळख ह्या 4च प्रकरणामध्ये आपल्याला पहिला सेमिस्टरचा सिलेबस दिलेला आहे आणि दुसऱ्या सेमिस्टरचा सिलेबस हा आपल्याला एकंदरीत पुढची स्टेप म्हणजे थोडक्यात काय तर उत्पादनाविषयीच्या विविध बाबी आणि विपणनाचा उत्पादनाशी असणारा संबंध या प्रकरणामध्ये दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. तर प्रस्तावना, ग्राहकाची असणारी वर्तणूक, ग्राहकाच्या वेगवेगळ्या बाबी, ग्राहकाचे असणारे विविध प्रकार, त्याच्यानंतर मार्केटिंगची असणारी गरज, ग्राहकांची असणाऱ्या गरजा, त्यांची असणारी वस्तूचे असणारे मूल्य, वस्तूपासून मिळणारे समाधान, वस्तूची अदलाबदल, वस्तूपासून होणारे व्यवहार, त्याच्यानंतर ग्राहकाभिमुख संकल्पना, त्याच्यानंतर उत्पादनाभिमुख संकल्पना, त्याच्यानंतर विक्रीभिमुख संकल्पना आणि या सर्व संकल्पना आपल्याला प्राथमिक टप्प्यामध्ये आपल्याला सर्व अभ्यासायचे आहेत. संशोधन करत असताना मार्केटिंग संशोधन रिसर्च म्हणजे काय तर विपणनाचं संशोधन केल्याशिवाय ती वस्तू मार्केटमध्ये येत नसते. यामध्ये वस्तूच्या अंगी असणारे गुण आणि ग्राहकाच्या असणाऱ्या गरजा याचा योग्य तो ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या सर्व गोष्टी ह्या विपणन संशोधन टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासाला येत असतात. त्यामधून अगदी वस्तू उत्पादन होण्यापासून ते अगदी वस्तूची विक्री होईपर्यंत
ज्या विविध अवस्था येत असतात त्यालाच विपणन असे म्हणतात. विपणन ही संकल्पना दिसणाऱ्या स्वरूपाची नाही, अदृश्य स्वरूपाची संकल्पना आहे. थोडक्यात काय, फ्रॉम स्टार्ट टू प्रोडक्शन अँड दॅट एंड टू सेल्स. म्हणजे सुरुवात कशापासून होते, उत्पादनापासून होते आणि शेवट त्याचा कशापासून होतो, विक्रीपासून होतो. कोणतीही वस्तू सहजासहजी विकली जात नसते, तर ती वस्तू विकण्यासाठी विविध प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न जे काही केले जातात ते सर्व गोष्टी ह्या विपणनामध्ये येत असतात. विपणन म्हणजे मार्केटिंग म्हणजे फक्त वस्तूची विक्रीच नव्हे, तर त्यापासून ग्राहकाला वस्तू विकणेच. विपणनामध्ये फक्त ग्राहकाला वस्तूची विक्री करणे हेच अभिप्रेत नाही, तर विपणनामध्ये ग्राहकाला केली जाणारी विक्री बरोबरच ग्राहकाला मिळणारं समाधान हे देखील त्यामध्ये अभ्यासलं जाते. तर थोडक्यात आपल्याला या सेमिस्टरमध्ये एकूण 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायचे. आज आपण फक्त सिलेबसची आपण ओळख करून घेतलेला आहे. पुढील लेक्चरला आपण प्रकरण पहिले म्हणजेच विपणनाची ओळख या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू.